दिवसाची सुरुवात बरोबर. भीती आपल्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य भाग आहे आणि हे आपल्याला वर्तमान काळाची भीती वाटते, आपल्याला भविष्य काळाची भीती वाटते आणि आपल्याला कधी ना कधीतरी खेळामध्ये आपण भाग घ्यायचो त्यावेळेस आपल्याला भीती वाटायची. काही क्रिकेटर्स जे आहे त्यांची मी मुलाखत ऐकली. त्यांनी 10-12 वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत, परंतु ते असं सांगतात की एखादा महत्त्वाचा सामना जर असला तर त्यांना अजूनही भीती वाटते. आणि कितीही अनुभव आपल्याला असला तरी नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा थोडीफार भीती वाटत असते. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की भिवू नका, कारण प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं आहे. आमचं पाप नाहीसं करण्यासाठी, आम्हाला पापापासून मुक्त करण्यासाठी. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानंतर त्यांनी आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, जो आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे कुठल्याही आम्ही जीवनामध्ये जर कठीण प्रसंगामधून जात असलो तर लक्षात ठेवा, तो प्रसंगाशी सामना करत असताना देव आमच्याबरोबर सतत असतो. यशाया 51 ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस वचन हे सांगतं की इस्रायल लोकांना परमेश्वर आठवण करून देत आहे की मी आहे आणि मी सतत तुमच्याबरोबर असणार आहे. की हे वचन जे आहे हे आपल्यासाठी सुद्धा आज आहे. यशाया 51 मध्ये, आयझाया चॅप्टर 51 ह्यामध्ये परमेश्वराने जे इस्रायल लोकांना तो सांत्वन देत होता, जो धीर देत होता, तो आजही आपल्यासाठी सुद्धा आहे. भीती ह्यावरून आपली दृष्टी आम्ही बाजूला करून आम्ही परमेश्वरावर दृष्टी लावायला पाहिजे. हे जग जे आहे हे सर्व परमेश्वराने बनवलेलं आहे. आपल्या भीतीपेक्षा देवाची कृपा ही सर्वात मोठी आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 51वा अध्याय आणि 12वं वचन. आयझाया चॅप्टर 51 अँड वर्स 12. तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.